तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, राज ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षा निवासस्थानी सध्या भेट सुरू आहे। थेट वर्षा निवासस्थानावरून आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णा, गेल्या जवळपास 20 ते 25 मिनिटांपासून राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट सुरू आहे। एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आणि राज ठाकरे आणि दुसरीकडे फडणवीस यांची भेट, कसं पाहायचं या सगळ्या घडामोडींकडे? सागर, आपण पाहतो की जवळपास 20 ते 25 मिनिटांपासून या दोन नेत्यांमध्ये भेट होते आहे। याच्या आधी सुद्धा एकदा अशाच पद्धतीने वांद्र्याच्या एका हॉटेलमध्ये ही भेट झालेली होती आणि त्यानंतर वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या रंगू लागलेल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री यांचं वर्षा हे जे काही शासकीय निवासस्थान आहे तिथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचलेले आहेत आणि या दोन नेत्यांमध्ये चर्चा होते आहे। जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार नागरी समस्यांना घेऊन राज ठाकरे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। त्यावरती आपली काही मतं त्यांची होती, त्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आलेले आहेत असं बोललं जात आहे। मात्र हे दोन बडे नेते राज्यातले जेव्हा एकत्रित अशा पद्धतीने भेटतात त्यामुळे राजकीय चर्चा होणं किंवा येत्या काळातली जी काही राजकीय समीकरण आहेत त्याबद्दल चर्चा होणं स्वाभाविक असतं। आणि जरी दोन्ही बाजूनं म्हणजे भाजपचे नेते किंवा मनसेचे नेते जरी सांगत असले की नागरी समस्या आहेत किंवा मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सदिच्छा भेट असेल, गणपतीचं कारण असेल, तरी सुद्धा येत्या काळातल्या राजकीय जे काही निवडणुका आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या अनुषंगानं दोन्ही नेत्यांमध्ये काही चर्चा होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आताच आपण पाहिलं की ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणतायत की गणेशोत्सव तोंडावरती आहे त्यामुळे त्यांच्या घरी गणपती असतो, गणपतीचं निमंत्रण देण्यासाठी गेलेले असतील किंवा मुंबईची तुंबई जी काही झालेली होती त्या अनुषंगानं लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या अनुषंगानं सुद्धा ही भेट असू शकते। त्याचबरोबर भाजपकडून सुद्धा सांगण्यात येत आहे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना कुठल्याही विषयावरती कुठल्याही पक्षाचा नेता हा भेटायला येऊ शकतो, त्यासाठी त्यांचे दरवाजे सताड उघडे असतात। मात्र ज्या चर्चा दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यावरून राज्यभरामध्ये आहेत अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणं आणि त्यामुळे येत्या काळातले समीकरणं युतीबद्दलची जी काही ठाकरे बंधूंची आहेत चर्चेले जात आहेत तीच राहणार की येत्या काळात ही समीकरणं बदलणार अशी देखील आता चर्चा जी आहे ती केली जाते आहे। सध्या तरी आपण पाहतोय वर्षा या शासकीय निवासस्थानी ह्या दोन नेत्यांमध्ये चर्चा होते आहे त्यामुळे येत्या काळातल्या काही गोष्टींवरती चर्चा होते का किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आतापर्यंत तरी युतीच्या कुठल्याही भूमिकेवरती आपलं ठोस असं मत जे आहे ते व्यक्त केलेलं नाहीये। पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत, मात्र तरी सुद्धा येत्या काळात युतीचं नेमकं काय होणार याचा सर्वस्वी निर्णय जो आहे तो मीच घेणार अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली होती। शिवाय ठाकरे गटाकडून सुद्धा आतापर्यंत युतीबद्दल कुठलीही भूमिका जी आहे ती उघडपणे घेण्यात आलेली नाहीये। दोन्ही बंधूंची वाढती जवळीक ही जरी स्पष्टपणे दिसत असली तरी मात्र या फक्त दृश्यांकडे भावनिकतेने पाहिलं जाऊ शकतं। मात्र येत्या काळातली राजकीय ध्येय धोरणं असतील किंवा राजकीय भूमिका जी आहे किंवा युतीबद्दलचे जे काही निर्णय आहेत ते दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून घेतले जातील असं देखील वारंवार स्पष्टीकरण जे आहे ते दिलं गेलेलं आहे। त्यामुळे आता आपण पाहतोय या सगळ्या चर्चा होत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा या शासकीय निवासस्थानी येणं आणि याच्या आधी सुद्धा अशाच पद्धतीने आणखी एक बैठक होणं, त्यामुळे या युतीबद्दल राज ठाकरेंची भूमिका नेमकी काय आहे किंवा मुख्यमंत्री त्यांच्याशी नेमके काय चर्चा करतायत, शिवाय येत्या काळामध्ये जे काही राजकीय समीकरण असेल त्यामध्ये सुद्धा ठाकरेंची भूमिका नेमके काय असणार या सगळ्याबद्दल सुद्धा चर्चा रंगू लागलेल्या आहेत। सध्या तरी या दोन नेत्यांमध्ये जी चर्चा होते आहे ती कोणत्या विषयावरनं होते आहे, नागरी समस्या कोणत्या आहेत ज्या विषयावरनं राज ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांना भेटावं वाटलं या देखील तरी या सुद्धा जी काही गोष्टी आहेत त्या सुद्धा गुलदस्त्यात आहेत। त्यामुळे सध्या या सगळ्या भेटीच्या अनुषंगानं राजकीय चर्चा होणं स्वाभाविक आहे। मात्र आता आपण पाहतोय वर्षा या शासकीय निवासस्थानी राज ठाकरे अजूनही आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ते बैठक करतायत। त्यामुळे नक्कीच कृष्णा, तर राज ठाकरे आणि फडणवीसांच्या या भेटीकडे आपलं लक्ष असेलच। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची।